बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यात यावं या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। आपण बघतोय या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी या सगळ्या बांधवांची संवाद साधणार भव्य मोर्चा काढलाय। काय सांगाल भव्य मोर्चा काढलाय? हा प्रत्येक तालुक्यामध्ये समाज बांधवांनी प्रत्येक नांदेडचे जिल्हावाईनुसार बैठक लावलेली आहेत। निवेदन देण्याचं काम समाज बांधव करत आहे। जर या निवेदनानुसार जर नाही भागत असेल, प्रशासनाने जर आमचं मान्य हे ऐकलं नाही तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी तालुक्यावर जिल्ह्यावर आम्ही आंदोलन करू। काय सांगाल डॉक्टर साहेब, ज्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटची मंजूर झाले त्यानंतर बंजारा समाजाला सुद्धा असं वाटतं की एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे? वाटते नाही। 2000 म्हणजे जवळपास 1956 पासून आम्ही आदिवासीमध्येच होतो, त्याचा आरक्षणाचा लाभ आम्ही घेतलेला आहे। गॅजेटेडमध्ये तर ऑलरेडी आहेच, नमूद केलेला आहे। त्याचप्रमाणे सीपी अँड बेरारचा जर कायदा आपण बघितला तर त्या ठिकाणी सुद्धा बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गामध्ये मोडतो। आता एकीकडे समजा सरकारने गॅजेटेड जर लागू केलं असेल, मराठा समाजाला जर ते लागू करत असेल तर 100% सुद्धा बंजारा समाजाला हे गॅजेट लागू करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून तालुकानिहाय हे मोर्चाचं नियोजन आहे। आता जिल्हा स्तरावर किमान 1 लाखापेक्षा जास्त बंजारा समाजाचं या ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे। म्हणून या ठिकाणचा अर्धापूर तालुक्याच्या वतीनं भव्य असं रॅली काढून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। आम्ही आता असं ठरवलंय, जे होईल ते होईल, रस्त्यावरची लढाई लढू, शासकीय लढाई लढू, आम्ही कोर्टाची लढाई लढू, पण या समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय बंजारा समाजाला त्या पद्धतीनं मोर्चे नेते पुढची काय भूमिका असणार आहे? या मोर्चानुसार आम्हाला जर रिझर्वेशन नाही दिलं तर आम्ही जेल भरो आंदोलन करू। काय सांगाल, ज्या पद्धतीने यांनी सांगितले की आम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर पुढे जेल भरो आंदोलन करू? बंजारा समाज 1931च्या जात न्याय जनगणनेमध्ये जेव्हा क्रिमिनल राईप म्हणजे काय, मुक्त जाती आणि भटक्या जमातीला सरळ समजणे की या देशाच्या असलेल्या काका कलेरकर आयोगापासून तर संपूर्ण आयोगापासून या सर्व आयोगामध्ये समजणे की बंजारा समाज अनुसूचित जमातीचे निककी कार्य पूर्ण करतो, बंजारा समाजाचे सगळे निष्कर्ष पूर्ण करतो। काल समजणे की राज्य शासनाने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेटचं अनुसरण केलं। पूर्वीचा बघितलं असेल तर आपला मराठवाडा हा संपूर्ण हैदराबाद गॅझेटमध्ये होतो। आमचा हा किनवट जो तालुका आहे तो आदिलाबाद जिल्ह्यात येतो। या जिल्ह्याला असलेले सगळे निष्कर्ष क्रिमिनल टाईप इंग्रजाच्या 1857 पासून या बंजारा समाजाला पहिल्यांदा इंग्रजांनी, आम्ही लदेनी आमचा व्यवसाय बंद पाडण्याचं काम इंग्रजांनी केलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 31 ऑगस्ट 1952ला देशाच्या वेगवेगळ्या सेटलमेंट कॅम्पमध्ये हा बंजारा विमुक्त जाती आणि भटक्या जमाती होतं। त्याच्यामध्ये आमची सरळ नोंद आहे। 31 ऑगस्ट 1952ला या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरच्या सेटलमेंट कॅम्पमध्ये आम्हाला मुक्त केलं मध्ये विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आम्ही आहोत आणि या देशाला सळो की पोळो करून सोडणारी ही समजणे की इंग्रजाचा ब्रिटिशापासून आमच्यावर झालेला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतरही 31 ऑगस्ट 52ला आणि तत्कालीन या राज्याचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी हा देशामध्ये पहिल्यांदा विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी हा 10% आरक्षण केला। ओबीसीचा मंडल आयोगाचा आरक्षण हा 1989ला आलेला आहे आणि आम्हाला जे निष्कर्ष आहेत आदिवासी आणि ट्राईबचे हा गावापासून कोसो तांडा दूर असलेला या तांड्याच्या राहणीमान, या तांड्याच्या बोलीभाषा, या तांड्याचे सगळे कल्चर असताना या राज्यातील या देशातील सरकार जर 15, 16 आणि यांच्यानुसार मागासपणा आमच्यामध्ये पूर्ण आहे, आम्ही तो निष्कर्ष पूर्ण करतो। काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण लागू केलं तर बंजारा समाज त्याच्यामध्ये स्पष्ट असेल। तुमच्या या आंदोलनाला जे ओबीसी नेते असतील छगन भुजबळ, लक्ष्मण हाके त्यांचा पाठिंबा आहे का? सगळ्यात पहिलं आमचे ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब असेल, लक्ष्मणजी हाके असेल, यांनी सगळ्यांनाच एसटी प्रवर्गामध्ये आहेत। काल तुम्ही बघितले असेल की जेव्हापासून आमचा मोर्चा सुरू झाला, जेवढे आमदार आणि खासदार बंजारा एसटीच्या प्रवर्गाचे निष्कर्ष पूर्ण करतात, आज आता सायंकाळपासून मी बघितलं काल जवळपास 25 आमदारांनी आणि 5 खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। नांदेड जिल्ह्याचे समजून नका की माजी खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला आणि एसटीचे क्रायटेरिया आम्ही पूर्ण करतो।
आमचा राहणीमान वेगळा, बोलीमान वेगळा, भारताची बोली भाषा सुद्धा ही सुद्धा एक एकच आहे. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत बंजारा समाज एका दायऱ्यात होतो. या राज्यामध्ये वेगवेगळे असलेले आज आमचा असेल तर या ठिकाणी आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने यावं. उद्या नांदेडला रविवारी जिल्ह्याच्या संपूर्ण याची बैठक होऊन पुढील पूर्ण उग्र स्वरूपाची दिशा ठरेल. कालच राज्याची बैठक आमची मुंबईत झालेली आहे. धन्यवाद. बंजारा आंदोलक होते ज्यांनी नांदेडच्या अर्धापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि बंजारा समाजाला एसटी पुरवठा आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.